शुभ सकाळ मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आजची तारीख आहे 19 फेब्रुवारी। तर आपण आता तुम्हाला माहिती आहे की मी पेट्रोल हाऊसमध्ये MBBS करतोय रशियामध्ये। आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती की आपलं एक म्हणजे चॅनल होतं MK व्लॉग म्हणून, पण ते आता डिमॉनिटाईज झालं, त्यासाठी ते बंद करण्यात आलं आहे। ते परिपूर्ण बंद, ते चॅनल परिपूर्ण बंद झालं आहे। तर तुमचा भाऊ आता नवीन चॅनल ओपन करतो। त्या नवीन चॅनलवरती व्हिडिओज येणार आहेत। आता बघू शकता मागे प्रतिमा महाराजांची, जय जिजाऊ जय शिवराय। तर तुम्हाला सांगण्याचं आता एकच की तुम्ही आता आजपासून डेली व्लॉग येतील माझ्या चॅनलवरती। आणि एक आज 19 फेब्रुवारी, तर आम्ही बघा रशियामध्ये राहून 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती, शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरा करतो ते बघा। आणि आजचा जल्लोष तुम्ही बघू शकता। आणि आता माझे क्लासेस आहेत युनिव्हर्सिटीला, आता युनिव्हर्सिटीला जातो। राहा माझ्यासोबत व्लॉगला, भेटू तुम्हाला नंतर। तुम्ही बघू शकता आम्ही आता युनिव्हर्सिटीला आलो। ही आमची थेरी बिल्डिंग आहे। हे बघा, ही आमची थेरी बिल्डिंग आहे। आता आम्ही माझ्या क्लासात 12:30 नाही 1:15 मिनिटाला दुसरी बिल्डिंगमध्ये, मी आता 12:30 निघेल। अजून 10-15 मिनिटांनी इथं थांबतो आणि मग इथून निघतो सीधा महोत्सव बिल्डिंगसाठी। राहाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही बघू शकता आता आम्ही जातोय महोत्सव बिल्डिंगला। आम्ही कॅब केली, ते बघा कॅब आली। कारण आता एवढं पायी जाणं एवढ्या थंडीमध्ये मुश्किल नाही, म्हणून आम्ही कॅब केली 4 लोकांनी। 20-20 रुपये तर सगळ्यांना रुबल, हे बघू शकता। अभी हम आ चुके टोपोग्राफी क्लास में। देखो हमारी क्लास ऐसे होती है, ये बघू शकता। ये ऐसे डॉक्टर है गाने बोलने वाले, ये डेड बॉडी से इसका मुंह दिखाता हूँ आपको। ये देखो अभी मैम आएगी तब ऊपर। और ये हमारा क्लास है, और ये फ्यूचर डॉक्टर है, बोर्ड के साथ कैरम खेल रहे हैं। After it, you take needle and insert needle perpendicularly of joint gap, and insert needle into articulation. You see? Yes. Yes. Other points is lateral points. You remember that there is ligamentum coraca acromiale. तर मी आलो वापस, कारण आता आमचा क्लास झालेला। आता मी रूमला चाललो आहे। आता वाजले तुमचे 3 वाजले। संध्याकाळी आपला प्रोग्राम आहे संध्याकाळी 6 वाजता, तर त्याच्यासाठी थोडं लवकर जाणं पडणार आहे। आता मी इथं जातो, काहीतरी घेतो खायला आणि थोडंफार खातो, भेटतो। जय शिवराय मित्रांनो, आता मी रेडी झालेलो बघू शकता तुम्ही। हा लुक राहणार आहे आजचा, भगवा कुर्ता। आम्ही जातो आहे आता कॉस्मॉसला, तिथं थोडंफार प्रिपरेशन वगैरे करायचे। महाराजांची फ्रेम आहे बॅक साईडला। आणि हे बघ केवढी थंड आहे। आम्ही जातो, तुम्हाला सीधा मी आता डायरेक्ट हॉटेलला भेटतो, कारण खूप सारं सामान आहे। ही बॅग आणि हे जॅकेट आणि प्रतिमा माझ्याकडे आहे। सो मी ते घेऊन पोहोचतो तिथं। आणि कमेंटमध्ये सांगा कसा दिसतोय तुमचा। चला भेटतो तुम्हाला। बघू शकता आता आम्ही कॅबमध्ये बसलेलो आहे, हर्ष आणि यश। आता आमचे शूरवीर मावडे प्रोग्राम ऑर्गनाईज केलाय त्यांनी, हे बघू शकता तुम्ही आता। मग भावा, हा भावा बोल, काहीतरी बोल। जय श्रीराम, जय श्रीराम। चला तर तुम्हाला हॉटेलला भेटतो सीधा। तर बघू शकता तुम्ही आम्ही आता हॉटेल जवळ आलेलो आहे। हे बघा, ही आमची हॉटेल जिथं आमचं आज फंक्शन होणार आहे। काय म्हणतो का अजून काहीतरी? अरे बोल, गला खराब। एक बोल दे, कुछ तो बोल दे।
ऑडियंस सुनना चाहती तुम्हें। कंटिन्यू बोल हर्ष। क्या तो अभी हम आ गए हॉस्टल। हॉस्टल नहीं हॉस्पिटल भी नहीं, होटल जहाँ पे हमारा हॉल बुक हुआ है छत्रपति शिवाजी महाराज की जयंती हम सेलिब्रेट कर रहे हैं यहाँ पे। बट आपण मराठीत बोलतोय तर आपण मराठीत बोलतोय आता। तर आम्ही आता हॉटेलमध्ये आलोय। हॉटेलमध्ये आता आम्ही हॉल बुक केलाय, खूप मोठा हॉल आहे। तुम्ही बघा आता हॉटेल छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय। अरे बस लाका तो बघू शकता इथंच इष्टी जागा। तर आता आमच्याकडे थोड़ा सामान है, तो आम्ही तुम्हाला सीधा मध्ये भेटतो, ठीक है। सो गाइज आप देख सकते हैं, ये देखिए कॉस्मोस होटल और मेरे साथ मैं हर्ष है, इनका जूनियर, मेरा जूनियर और इस प्रोग्राम का होस्ट। धन्यवाद। और आपको होटल दिखाता हूँ, आप देखिए होटल, ये देखिए होटल। ये देखिए आप होटल देख सकते हैं। बीच में मम्मीचा कॉल आला था आणि हे बघू शकता तुम्ही हॉटेल कॉस्मोस। हे बघा हा वेटिंग एरिया आहे हॉटेलचा पूर्ण कॉस्मोस। अँड हे बघू शकता असले हॉटेल आहे, पूर्ण मस्त छान छान। आपलं फंक्शन खाली आहे, तर हे बघू शकता। आता तुम्हाला इथं काहीतरी सांगायचं होतं की ह्या चॅनलला बी तुम्ही पहिल्या चॅनलला जसा सपोर्ट केला आहे तसं करा। कारण जे मागचं चॅनल होतं माझं ते बंद करण्याचा एकच अर्थ होता, कारण ते पहिले मोनेटाईज झालं, त्यानंतर ते डिमोनेटाईज झालं। म्हणजे आता जर का मी त्याच्यावर व्हिडिओ टाकले तर 100मधून 80% चान्सेस आहेत की ते वापस मोनेटाईज होणार नाही। मग त्याच्यापासून एवढ्या दिवसांपासून व्हिडिओज आले नव्हते आणि त्याच्यासाठी एवढ्या दिवसापासून व्हिडिओज आलेले नव्हते। आता म्हटलं चला काहीतरी सुरुवात करू नवीन, तर आता नवीन सुरुवात करतो आहे। जे मागचे चॅनल होतं ते तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या जे पहिला व्हिडिओ होता आपल्याला, आपण जेव्हा गावाकडे होतो तेव्हा शिवजयंतीच्या वेळेस चॅनल ओपन केलं होतं, तसंच ह्या चॅनलची सुरुवात बी आपण शिवजयंतीला करतो आहे। तर आज 19 तारीख आहे, आज चॅनलची सुरुवात आहे। आता सकाळी कॉलेज वगैरे झाले, आता संध्याकाळी फंक्शनला आलेलो आहे। इथं प्रोग्राम्स वगैरे होणारे, 1.5 hourचा प्रोग्राम आहे, देन डान्स वगैरे आहे, एन्जॉयमेंट आहे, नंतर मग जेवणाचा कार्यक्रम आहे। आणि सगळं आयोजित केलेलं आहे आमचे सेकंड इयरचे स्टुडंट्स, विशाल, हर्ष, यश, जगताप, अथर्व पाटील वगैरे, आकाश पांडे, सगळे सेकंड इयरचे सगळे सेकंड इयरवाल्यांनी आयोजित केलेलं आहे। आणि त्यांना सपोर्ट करायला फर्स्ट इयरवाले होते, म्हणजे आता स्वयंपाकाचा वगैरे जे सगळं होतं ते फर्स्ट इयरवाल्यांनी केलं होतं। आणि आम्ही आता तुम्ही बघू शकता पुढे की आम्ही कशा प्रकारे इथं शिवजयंती सेलिब्रेट करतो। आम्ही एवढे लांब राहून इंडियापासून, महाराष्ट्रापासून आम्ही एवढे लांब राहून तरी बी आम्ही शिवजयंती सेलिब्रेट करतो दुसऱ्या देशात राहून। तरी आमच्यासाठी तर खूप गर्वाची बात आहे की आम्ही रशियामध्ये राहून महाराजांचा झेंडा आम्ही फडकवतो आहे। तर तुम्ही बी सपोर्ट करा चॅनलला। आता नवीन चॅनल आहे त्यासाठी एवढं काही पब्लिक नाही होणार, बट हळूहळू तुमच्या प्रेम राहू द्या माझ्या चॅनलवर, माझ्याबरोबर तुमचं प्रेम राहू द्या। हळूहळू त्या प्रेमाने आपलं चॅनल ग्रो होईल आणि लवकरच ते मोनेटाईज होईल ही मी अपेक्षा करतो। आता तुम्हाला मी दाखवतो आमचा हॉल खाली आता, आणि मला जाऊन तिथं ते महाराजांचा जो स्टेज वगैरे मूर्ती वगैरे तेवढं सेटअप करायचं, तर तुम्ही ते बघा। मी आता हे जातो, मग खाली मी ठेवून देईल कॅमेरा एक साईडला आणि मी ते तयारी करेल, ठीक आहे। चला तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे बघू शकता। तर हे बघा आता इथून एंट्री खाली जाण्यासाठी आमचे प्रोग्रामच्या ठिकाणी, हे बघा इथून अशी एंट्री आहे। अजून माझ्या प्रोग्रामला टाईम आहे, हे बघू शकता। आता इथून एंट्री आहे, सो बघू शकता।
राजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, असे ते आपले राजे शिव छत्रपती. आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच केलं नव्हे, तर पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं 10 पटीने वाढवलं, असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. आयुष्यात प्रत्येक क्षण लक्षात राहील असं नाही हो. काही क्षण असे असतात की ते कधी विसरले जात नाही. असाच हा आजचा क्षण. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले आणि माझा राजा जन्मला, आणि माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला हो. दीन दलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. इतिहास घडविणारे आम्ही असे जन्मले ना कुठे, इतिहास घडविणारे आम्ही असे जन्मले ना कुठे. झुकविले त्या हिमालया, पूजितो आम्ही शिवराया, झुकविले त्या हिमालया, पूजितो आम्ही शिवराया. सहन होणार नाही स्वराज्याची फरे, अहो सहन होणार नाही स्वराज्याची फरे. जिवंत हृदयात आमच्या धडधडतात आऊसाहेब, धडधडतात आऊसाहेब. विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, अहो विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान. शंभूराजे आठवले की डोळ्यात अश्रू आपोआपच ढळतात, आपोआपच ढळतात. अरे जिथे पडती पाऊले आमची, जिथे पडती पाऊले आमची, त्याच इतिहासाच्या वाटा, त्याच इतिहासाच्या वाटा. वाकत तर नाही पण मोडणारे नाही हा मराठा, वाकत तर नाही पण मोडणारे नाही हा मराठा. अहो परंतु मराठा म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर मराठा म्हणजे नेमकं म्हणायचं तरी कोणाला? आम्ही मराठासाठी एक विशिष्ट जात अपेक्षित करतो. तर मराठा म्हणजे म्हणायचं तरी कोणाला? तर मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही, तोच खरा मराठा, तोच खरा मराठा. मग तो कुठल्या जातीचा असू द्या हो, या कुठल्या धर्माचा असू द्या. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. 18 फक्कड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालसुरे, यसाजी, संताजी, जीवामाल यांसारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते. अहो ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्या रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवरायांच्या रक्तात होती. शिवरायांनी अनेक गडकिल्ले जिंकले, लढाया जिंकल्या म्हणून ते युगपुरीत झाले असे नाही, तर शिवरायांनी सरजमशाहीवर पहिली तोफ दांगली होती. सरजमशाही म्हणजे नेमकं काय? तर सरजमशाही म्हणजे त्या क्रूर काळात अत्याचारांचा डोंगर, स्त्रियांना ओरबडणाऱ्या साक्षात लहर. प्रजा कोणाच्या गणतीत नव्हती, माणसं त्यांच्या ओझ्याखालची गाढव होती हो. अशा या क्रूर काळात शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. म्हणूनच तर म्हणतात ना, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच तर म्हणतात, किती आले किती गेले उडून गेला भरारा, किती आले किती गेले उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. थँक्यू सो मच. शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय. खरंच खूप छान. शिवराय ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवरून मायेचा हात फिरवणारा राजा शिवछत्रपती होता, शिवछत्रपती होता. आता येत आहे हेतवी मॅम टू गिव्ह अ स्पीच. भगवे के पुनरुत्थान की, बलिदान से मिले स्वराज की. भगवे के पुनरुत्थान की, बलिदान से मिले स्वराज की. ये शौर्य गाथा है छत्रपति शिवाजी महाराज की. कि शत्रु के शासन में जब भगवे को मिटाया जाता था, मजहब के नाम पे मानवता का रक्त बहाया जाता था. नभ के आतंक में काले बादल, चारों ओर अंधेरा था.
सत्य सनातन भगवे को शत्रु ने आकर घेरा था, तब जीजा माँ के आंचल से सूर्यदीप्त आयाम मिला, कि तब जीजा माँ के आंचल से सूर्यदीप्त आयाम मिला। एक सिंह ने धरा पर जन्म लिया, शिवराया जिसको नाम मिला। एक सिंह ने धरा पर जन्म लिया, शिवराया जिनको नाम मिला। माँ से शिक्षा मिली धर्म की, दादो जी से युद्ध कला, और जिनके नाम में ही शिव हो रोकेगा उनको कौन भला, और जिनके नाम में ही शिव हो रोकेगा उनको कौन भला। जीजा माँ को वचन दिया कि भगवा परचम लहराना है, जीजा माँ को वचन दिया कि भगवा परचम लहराना है। इस स्वराज की चिंगारी को ज्वाला उन्हें बनाना है। 16 साल की कोमल आयु और आंखों में स्वप्न बड़ा, कि 16 साल की कोमल आयु और आंखों में स्वप्न बड़ा। शिवराजे ने वीर मावलों की सेना को तैयार किया, शत्रु थर थर कांपे हर हर महादेव के नारों से, कि शत्रु थर थर कांपे हर हर महादेव के नारों से। काल स्वयं बैठा जाता था मावलों की तलवारों से। एक महासमरारंभ हुआ, राजे ने जीते कई किले, एक महासमरारंभ हुआ, राजे ने जीते कई किले। भगवा लहराया प्रतापगढ़ कर, फिर जाके दक्खन के तख्त हिले। एक षड्यंत्र रचा शिवराजे न बच पाए, एक षड्यंत्र रचा शिवराजे न बच पाए। अफजल खान ने न्योता भेजा, शिवराया मिलने आए। उस गीदड़ ने समझा जैसे सिंह ने उसको घेर लिया, एक उस गीदड़ ने समझा जैसे सिंह ने उसको घेर लिया। और ये गद्दारी रास न आई मराठी माटी को, और भगनक से फिर चीर दिया अफजल खान की छाती को। संदेश दिया सुल्तान को, जो जैसी भाषा बोलेगा उसे उसी भाषा में समझाया जाएगा। और सिद्दी जोहर की सेना ने आगे बढ़कर वार किया। शिवराजे को किले पनाला में दुश्मन ने घेर लिया। अपने बलिदान से आसमान में रंग केसरिया भरने को, कि अपने बलिदान से आसमान में रंग केसरिया भरने को। सेना तैयार थी शिवराजे पर प्राण न्यौछावर करने को। 10,000 की आदिल शाही सेना के भी कदम हिले, जब बाजी प्रभु के साथ 300 मराठा खड़े मिले, कि 10,000 की आदिल शाही सेना के भी कदम हिले, जब बाजी प्रभु के साथ 300 वीर मराठा खड़े मिले। लेकर नाम शिवाजी का जब एक मराठा लड़ता था, कि लेकर नाम शिवाजी का जब एक मराठा लड़ता था, तब एक मराठा 100 शत्रु पर भी भारी पड़ता था। और मन में रखकर वीर शिवाजी दी आवाज भवानी को, मन में रखकर वीर शिवाजी दी आवाज भवानी को। शत्रु के रक्त से लाल कर दिया था पावन खिंड के पानी को। और जो देखा था शिवराजे ने वो सपना साकार हुआ। अटक से लेके कटक तलक फिर भगवे का प्रचार हुआ, कि अटक से लेके कटक तलक फिर भगवे का विस्तार हुआ। अपनी हर एक सांस को अपनी मातृभूमि के नाम किया, पर 52 साल की आयु में ही स्वर्गलोक प्रस्थान किया। भारत माँ के रजत लाल की दिव्य कीर्ति खोई होगी, कि भारत माँ के रजत लाल की दिव्य कीर्ति खोई होगी। इस शिवराया जैसे वीर को खोकर खुद भारत माँ भी रोई होगी। बिना धर्म मजहब देखे जो सबको गले लगाते हैं, बिना धर्म मजहब देखे जो सबको गले लगाते हैं। कई सदियों में शिवराया जैसे रत्न धरा पर आते हैं, रत्न धरा पर आते हैं। आदर भाव से सब उनको छत्रपति शिवाजी महाराज कहते हैं। हर वीर मराठी के दिल में शिवराया आज भी रहते हैं, हर वीर मराठा के दिल में शिवराया आज भी रहते हैं। शौर्य पराक्रम से पलटी दुश्मन की जीती हर बाजी। और आओ मिलकर साथ में बोले जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी। छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी। खूप छान. परत एकदा शाळा झाल्याच पाहिजे त्याची. कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती होता माझा शिवाजी राजा, माझा शिवाजी राजा. आता येत आहे यश. हॅलो. हॅलो हॅलो. शोधू कुठार धावू कसार मीच स्वतःला पाहू कसार या आवडत
आता आपल्या समोर नृत्य सादर करण्यासाठी येत आहे स्पृहा, मीरा व प्रिया. खूप छान, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध व सार्थक हो. हिमालया एवढे शौर्य असलेले महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस मानाचा त्रिवार मुजरा. मी सर्वांना विनंती करते की सर्वजण आपल्या जागेवर उभे राहा व महाराष्ट्र गीताने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. अभिषेक लाव. रूपाने देखनी
Gentex.